इलेक्शन का चुनाव होता है, कारपोरेशन का चुनाव है महानगर पालिका का। वहाँ पे महाविकास आघाड़ी की तरफ से एडवोकेट गणेश शिंदे खड़े हैं। मैं आज तक जितने भी यहाँ पे गया हूँ, प्रचार सभा में गया हूँ, लेकिन पहला कैंडिडेट मैंने ऐसा देखा हो जो संवेदनशील है, वो लोगों के ऊपर भावुक है। उन्होंने बोला कि ये तो मटर मीटर गटर बीटर का काम तो मैं करूंगा, लेकिन मालवनी में जो नशे का अभी जो युवा वर्ग है उसके ऊपर जो असर हो रहा है उसके खिलाफ आवाज उठाने का, और वो भावुक हो गए। You are watching Khabar Face to Face. लाईव्ह चालू आहे साहेबांच्या सर एकदा पुन्हा अरे तुम्ही लोक लाजा लागत नाही एवढे वर्ष आमदार आणि खासदार बनता, नगरसेवक बनता, शरम वाटत नाही तुम्हाला? त्या खुर्च्या खाली करा आणि सुशिक्षित मुलांना संधी द्या। तुम्हाला आम्ही करून दाखवू, नशामुक्त मालवणी करू आणि मालवणीचा विकास करून दाखवू। हे मी कारण मालवणीचा आमचा मुलगा जातो आणि तुम्ही बघत राहता, भगतची भूमिका घेता। कारण तुम्हाला सांगतो साहेब की आम्हाला हे सगळं बदलायचं आहे आणि आतून मी लढत आहे साहेब, आतून। आणि प्राण घेताना तेच वचन घेतलेलं आहे की मालवणीमध्ये आपण यंदा जिंकणारच, कारण माझ्या महिला या सगळ्या घरोघरी पोहोचलेल्या आहेत। आपण ही सीट नक्की काढणार। समोर किती मोठं आव्हान आणि किती मोठं पहाड असू द्या, एव्हरेस्ट असू द्या, त्या एव्हरेस्टला माताला आम्ही फिरून जाऊ, वरून जाऊ, पण ते एव्हरेस्ट पार करू आणि मालवणीचा विकास करू, एवढंच पण घेतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, मल्हार। टाळ्या करा। मुंबईचे अध्यक्ष मिलिंदांना आता आपल्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला प्रभाग क्रमांक 48 चे उमेदवार ॲडव्होकेट गणेश शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्या या प्रभागातून उभे आहेत। उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पक्ष नेहमी हा इतिहास घडत असतो, तो
इतिहास प्रामाणिक करणारे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्यामुळे होतो आणि निष्ठावंत न विकले जाणाऱ्या कार्यकर्त्यामुळे होतो. हा इतिहास आता मालवणीमध्ये करण्याचा विषय आपण सगळ्यांनी घेतलेला. महाराष्ट्रामध्ये दौरा करतो, विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अख्ख्या देशात आणि जगात लक्ष लागलं. ही निवडणूक कोण जिंकणार? तर मुंबईच्या महानगरपालिकेवर नव्हे तर मुंबईच्या असलेल्या जागेवर अनेक पक्षाच्या दिल्लीवाल्यांचा नजरा आहे. त्यामध्ये मालवणी सुद्धा सुटलेली नाही. माझा प्रश्न साधाच आहे की मुंबई कष्ट करणाऱ्या आणि सामान्य जनतेची आहे. या मुंबईमधल्या सामान्य लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे. या मुंबईमधल्या सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना घेऊन आपण काम करतो. हळूहळू मुंबईमध्ये सगळीकडे आता मोठमोठे टावर उभे राहण्याचा इतिहास होतोय. रोज सरकारकडून बिल्डर दार्जिने धोरणं घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या FSI TDRचा विषय घेतला जातो. एका बाजूला इमारती मोठ्या उभ्या राहतात, दुसऱ्या बाजूला सामान्य माणूस आजही झोपडपट्टीमध्ये सामान्य असलेल्या म्हाडाच्या संकुलामध्ये त्या सोसायटीमध्ये राहतात. प्रश्न तेच आहे, अनेक वर्षापासून असलेले गटर गटर आणि शौचालयाच्या प्रश्नाच्या बाहेर आम्ही कधी गेलोच नाही. काही लोक मुंबईला शांघाय करण्याच्या बाबतीमध्ये धोरणं जाहीर करतात. मला वाटतं ते शांघाय फक्त बीकेसी पुरतं मर्यादित आहे. लढाई आपली त्याचीच आहे. मला आनंद आहे की आम्ही ज्यावेळेला लढाईला सुरुवात केली त्यावेळेला महाविकास आघाडी या मुंबईला वाचवायचं असेल, महाराष्ट्रातील आणि देशातील आलेल्या सर्व समाजाच्या जाती धर्माच्या लोकांना वाचवायचं असेल, तर मुंबई महानगरपालिका जिंकायची असेल तर आपल्या मताचं विभाजन होऊ नये, आपण विभाजन होऊ नये यासाठी प्रामाणिकपणाने आपण प्रयत्न केला. मी माझ्या शिवसेनेच्या आणि मनसेच्या असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितलं, आम्ही जागा कमी घेतल्या पण लढाई मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या असलेल्या अस्तित्वाची होती. लढाई सामान्य जनतेच्या लढाईची होती आणि मुंबई जे काही खेळायला बसलेले आहेत त्यांच्या विरोधातली होती. आणि म्हणून काँग्रेसने पण आमच्या बरोबर यावं असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. नाईलाज आहे, त्याला सहकार्याची भूमिका मिळाली नाही. काँग्रेसने सांगितलं मनसे असेल तर आम्ही येणार. काल पुण्याला होतो, पुण्याला तिथे मनसे चालते, मुंबईला का चालणार? मुंबईला मताचं राजकारण आता जाती धर्मावर होत नाही. मुझे खुशी है कि मालवनी में अगर हमारा गणेश शिंदे यहाँ पे खड़ा है, उसमें हमारी मुस्लिम बहन भी यहाँ पे खड़ी है और मुस्लिम समाज के लोग भी यहाँ पे खड़ी है. ये हमारा एकता का संदेश महाविकास आघाडी तरफ से दिया है. म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून लढाई आहे. आपण बघतो निवडणूक आता सरळ राहिल्या, सत्ता, धमक्या, दबाव, जातीभेद, धर्मभेद आपसमध्ये लावून देणे आणि वादातून फायदा करण्याची भूमिका करण्याची प्रवृत्ती या ठिकाणी वाढलेली आहे. म्हणून आजपर्यंत निवडणुका विकासावर होत्या. माझ्या उमेदवारांनी पहिला उमेदवार बघितला तो जनतेसाठी भावनिक होतो. आतापर्यंत मला वाटतं एकही उमेदवार दिसला नसेल की त्यांनी स्वतःच्या डोळ्यातून अश्रू काढून जनतेसाठी पोटतिडकीने बांधण्याचा प्रयत्न केला. अशा प्रतिनिधीची खरं गरज आहे. आणि आता विकास हा बाजूला राहिला. आमची मागणी मतं मागताना आम्ही विकासावर मागतो. तुम्ही संधी द्या आणि या सर्वसामान्य जनतेचा आणि मालवणीचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हेच संदेश देण्याचा प्रयत्न करतो.
दुसरा एक विषय माझ्या सगळ्या रणरणीचा सध्या सत्तेचा आणि पैशाचा माज या लोकांना आहे. आता माज जर उतरायचा असेल तर तुमच्यासारख्या बहिणी या पुढे राहिल्या पाहिजे आणि वाघिणी पुढे राहिल्या पाहिजे. इतकं काम करून दाखवा की पैसा सुद्धा खोटा ठरतो आणि आमची महिला एकता जिंकते. सर्वसामान्य महाविकास आघाडीचा कार्यकर्ता जिंकतो. हा मालवणीमध्ये इतिहास करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा. कारण आज हम लोग कहते हैं महापौर कौन बनेगा, इसके ऊपर बहस हो रही है. हमारा नारा एक ही है, मुंबई को यहाँ पे महाराष्ट्र में रखना है और सर्व समाज के लोग जो है, चाहे सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, मागासवर्गीय हो, मराठा हो, हिंदू हो, जैन हो, मुस्लिम हो, हम लोग एक साथ दिखाएंगे. हमारे में बंटवारा करते हैं. इस बिल्डिंग में अगर हर समाज के लोग रहते हैं, सुख दुख में एक के साथ रहते हैं, लेकिन हम अभी उसमें भी दरार डालने की कोशिश करते हैं. उसके खिलाफ हमारी लड़ाई है. ये लड़ाई आज नहीं है, ये लड़ाई देश तक जानी चाहिए. क्योंकि हम देखते हैं कि कुछ भी अगर घटना घटती है तो उसका पॉलिटिकली ड्रामा करने का काम बीजेपी कर रही है और उसके खिलाफ हम एक साथ में लड़ेंगे. तो इतिहास करने की हम लोग कोशिश करेंगे. आज गणेश शिंदे सारखा सुशिक्षित अशा प्रकारचा उमेदवार आपल्याला दिलेला. मी त्याची मुलाखत घेतली होतो. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं मला संधी द्या, मी जमकर नक्की जिंकून येतो. मालवणी सारख्या वेगवेगळ्या समाजाच्या मध्ये गणेश शिंदे कसा जिंकणार असा प्रश्न होता. परंतु तुमच्या सर्वांची उपस्थिती बघितल्यानंतर मला विश्वास आहे गणेश शिंदे हा करारा जबाब देईल. अशा प्रकारचा निश्चितपणे काम करेल. अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आणि शेवटी त्याच्या अन्नवर शिंदे आहे, राष्ट्राध्यक्ष पण शिंदे आहे. त्यामुळे बाकीच्या शिंद्यांचं मला माहिती. आम्ही शिंदे असे आहोत ते निष्ठावंत आहोत. आम्ही शिंदे असे आहोत की या ठिकाणी दिल्लीच्या तख्तापर्यंत आम्ही गेलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा हा भगवा झेंडा घेऊन छत्रपती दिल्लीपर्यंत गेले. दिल्लीवर राज्य हे महाजी शिंदेंनी केलेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आता मालवणीवर तुमच्या सर्वांच्या सहकार्यावर एकच माणूस राज्य करेल. नगरसेवक म्हणून ॲडव्होकेट गणेश शिंदे असेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लक्षात ठेवून एकीने आणि एकजुटीने जोरामध्ये आपण या ठिकाणी प्रचार करून दाखवून देऊ इथं न जात पर न धर्म पर वोट लगाएंगे सिर्फ तुतारी के बटन पे. इतना ही करके मैं रजा लेता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. वार्ड क्रमांक 48 में जगह जगह गली गली तुतारी की आवाज गूंज रही है. सर, आज मालवनी में नशा बहुत बढ़ते जा रहा है. गणेश शिंदे जी ने भी अपने भाषण में भावुक हो गए थे क्योंकि यहाँ पर नशा बहुत ही बढ़ते जा रहा है और छोटे छोटे बच्चे लोग नशा कर रहे हैं. इसके ऊपर काबू नहीं हो रहा है. क्या कहना चाहेंगे सर? नहीं, इलेक्शन का चुनाव होता है, कारपोरेशन का चुनाव है महानगर पालिका का. वहाँ पे महाविकास आघाड़ी की तरफ से एडवोकेट गणेश शिंदे खड़े हैं. मैं आज तक जितने भी यहाँ पे गया हूँ, प्रचार सभा में गया हूँ, लेकिन पहला कैंडिडेट मैंने ऐसा देखा हो जो संवेदनशील है, वो लोगों के ऊपर भावुक है. उन्होंने बोला कि ये तो मटर मीटर गटर बिटर का काम तो मैं करूंगा, लेकिन मालवनी में जो नशे का अभी जो युवा वर्ग है उसके ऊपर जो असर हो रहा है उसके खिलाफ आवाज उठाने का, और वो भावुक हो गए. देखो, ये तो जो बोलते हैं ना, अंदर से जो आवाज उठती है ना तभी वो भावुक होते हैं. मेरे ख्याल से मैं वो बताना भूल गया, लेकिन मैं उनको ग्वाही दिया हूँ. हमारे महिला भगिन जो है उनको भी मैंने बोला है आते अधिवेशन में, ये 26 तारीख से फरवरी से अधिवेशन चालू है, मैं इनको बोला कि आप मेरे पास दे दो. मालवनी का नशा मुक्ति का काम गणेश शिंदे ने जो भावना से बताया है, इस अधिवेशन में मालवनी का नशे का जो है उसका जो रैकेट है वो उद्ध्वस्त करने का जिम्मेदारी शशिकांत शिंदे की रहेगी. यहाँ पर ट्रैफिक की भी बहुत बड़ी समस्या है, अस्पताल की भी समस्या है. अस्पताल बन गया है, 5 माले का बना है, लेकिन सिर्फ ओपीडी है. वहाँ पर कोई एडमिट नहीं हो सकता, कोई मशीन नहीं है. इसके लिए क्या करें? हमारा एक ही नारा था
महानगर पालिका के पास बहुत पैसा था, पिछले 5-7 साल में और एफडी भी उन्होंने तोड़ दी। देखो, रोड का खाली काम करके इंफ्रास्ट्रक्चर करके होता नहीं है। अगर उसको करना है तो गरीब लोगों को मुफ्त शिक्षण होना चाहिए। कारपोरेशन के अभी शिक्षण प्रणाली जो है वो बंद हो रही है, वहाँ प्राइवेटाइजेशन हो रहे, उसके ऊपर हमारा विरोध है। दूसरा जो है, कुछ कैटेगरी के लोग हैं उनको मुफ्त आरोग्य सेवा होना चाहिए। अगर कारपोरेशन सुविधा देते हैं तो बड़े बड़े हॉस्पिटल में भी कुछ क्वाट ऐसी रखनी चाहिए रिजर्व, कि वहाँ पे गरीबों के लिए न्याय होना चाहिए। हमारे कुछ अलग तरीके से हम लोग उसके ऊपर फोकस करेंगे। और दूसरी बात है, मुंबई में आम आदमी लोग रहते हैं, अभी आम आदमी लोगों को रहने के लिए मुश्किल हो गया है। सौभाग्य इतना है कि माड़ा और सोसाइटी में अभी आम आदमी खाली रह गए, बाकी टावर हो रहे हैं और टावर में बड़े बड़े लोग रह रहे हैं। हमें दूसरी डिमांड ऐसी रहेंगी, कुछ भी होने दो, लेकिन मुंबई में, महाराष्ट्र में देश से आए हुए जो 15 साल के ऊपर जो लोग रहते हैं उसके लिए अलग करके स्कीम करनी चाहिए और वहाँ पे रिजर्वेशन कोटा रखना चाहिए कि यहाँ पे रहने वाले के लिए मुफ्त में नहीं है लेकिन कम दामों में वहाँ पे उनको घर उपलब्ध होगा। ऐसा भी हमारा कोशिश रहेगा। मेरे ख्याल से ये जो है उसको प्राधान्य देना चाहिए, वो देने की कोशिश हम लोग करेंगे। बहुत बहुत शुक्रिया। क्या कहना चाहिए सर जी के बारे में? मैं क्या कहूँगा, शशिकांत शिंदे साहब यहाँ पे आए वही मेरा सौभाग्य है। साहब ने मुझे मौका दिया है, इस मालोनी को बदलने की जिम्मेदारी मैंने ली। मैंने पहले भी आपको बताया था फर्स्ट इंटरव्यू में कि मुझे मेरी पार्टी ने मुझे मौका दिया है 5 साल में इतने काम करना है कि आने वाले 5 साल बाद घर बैठ के इलेक्शन जीतना है। वार्ड क्रमांक 48 की जनता को क्या अपील करनी यही मैसेज देना चाहूंगा कि आपके बीच आपका बच्चा आया है, मालोनी की पैदाइश है, कोई बाहर का नहीं है। आपका लड़का एक एडवोकेट भी है और आपकी जो SRA की लड़ाई, ये सारी लड़ाई मैं प्रैक्टिस ही SRA की करता हूँ ज्यादातर। तो आप लोगों से विनती है कि एक बार सिर्फ मौका तो देखिए, आपको परिवर्तन जरूर दिखेगा। बहुत बहुत धन्यवाद।